सकलांचा बाप देवादी देव पंचगंगा नदीच्या तीरावर गाव पट्टण कडोली सुंदर ग्रामदैवत भगवान कल्लेश्वर माळावर आहे विठ्ठल बिरदेवाचं मंदिर मुख्य होते लिंगोशा पाटील भले भक्त थोर होते जकापा चौगले नरया तराळानी जानू सुतारे चालवीत होते गावचा कारभार विठ्ठल बिरदेवाचा भक्त तो महान सेवा करीत होता पुजारी नारायण लाखान जमतो यात्रेत भक्त मेळा भंडाऱ्याने नाहून होतो ये पिवळा असा विठ्ठल बिरदेवाचा महिमा थोर थाप मार डिंबाड्या ढोलावर अन सुंबरान मांडल सुंबरान मांडल सुंबरान कुणाच गणपती देवाच सुंबरान मांडल सुंबरान मांडल सुंबरान कुणाच गणपती देवाच कुळ माझ्या स्वामीच धुळशीद देवाच पांढरीच्या धन्याच कल्लेश्वर देवाच हरिहर जोड्याच वाशी अवघड खानाच काशीलिंग बिराच देवाच हरिहर जोड्याच वाशी अवघड खानाच काशीलिंग बिराच विठ्ठल आणि बिरदेव जोडीच ते भगवान गरुड आणि घोड्याच दोन्ही देव जोडीच विठ्ठल आणि बिरदेव जोडीच ते भगवान खडकाच्या माळाला कोलवाडी गावाला खडकाच्या माळाला टाकला खडकाच्या माळाला कोलवाडी गावाला खडकाच्या माळाला कोलवाडी गावाचा नारायण नावाचा पुजारी या देवाचा विठ्ठल बिरू दोघाचा कोलवाडी गावाचा नारायण नावाचा विठ्ठल बिरू दोघाचा सेवा होता करत दिसवूत सरत देवाचा विठ्ठल बिरू दोघाचा सेवा होता करत आई ग म्हणून आई आई ग म्हणून आई आई ग म्हणून आई आई ग माता पद्मिनीला भागीरथीने मिठी मारली आणि तिच्या डोळ्यामध्ये घळघळा पाणी आलं डोळ्यातील पाणी पद्मिनीच्या अंगावर पडलं त्यावेळी माता पद्मिनी सावध झाली मायलिकी दोघांची भेट झाली त्यावेळी माई हा अपराध पोटात घालून त्यावेळेला तर घालो त्यावेळी विठ्ठला संतोष झाला ब्रिकात हसायला आणि विठ्ठल लागले बोलायला मुली तू धन्य आहेस मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला काय मागायचं आहे ते माग त्या टायमाला असं म्हटल्यावर भागीरथी रडू लागली बाबा रे हसायला आणि भागीरथी काय लागली होती बोलाय त्या टायमाला बाबा रे आता बोलायला ऐक माझ्या बापा पित्या तू समर्थ ऐक माझ्या बापा पित्या तू समर्थ संसार आता नको मला संसार आता नको मला संसार आता नको मला
मिळालं सर्व काही. बाप्पा विठ्ठला मला आता काहीच नको. पूर्वजन्मी मी कोड्या ननगुंडाची लेक होते, त्या ठिकाणी मला फार दुःख भोगावं लागलं. तर आपल्या कृपेने मी तुमची मानस कन्या झाली बरं का तासायला. या जन्मी माझ्या सासरचा सर्वनाशी झाला, संसार हा दुःखाला कारण झाला. मी आता कोठेही जाणार नाही, मला आपल्या चरणी थारा मिळावा. त्यावेळी विठ्ठलाने पद्मिनीला क्षमा केली बाबा रे तासायला. आणि भागीरथीला तुझ्या मनाप्रमाणे होईल असा आशीर्वाद दिला. तिथून पुढे तुला चोळी काकण अंजन गावाहून येणारा खेळू भक्त भागीरथीची खना नारळानं ओटी भरतो त्या टायमाला. आणि कित्येक भाविक भक्त भागीरथीची ओटी भरून दर्शन बाबर घेतात तासायला. अशी भागीरथीची पतित पावन कथा त्या टायमाला. कथा बाबा रे तासायला. लई व भारीनी यात्रा न्यारी गर्दीला कानक, तिथं गर्दीला कानक. विठ्ठल बिरदेवाच चला घेऊया दर्शन. अहो नित्य नियमान रोज असती, सांज सकाळी होते आरती. पुजारी सेवा देवाची करतो भंडारा लावून, भंडारा लावून. विठ्ठल बिरदेवाच चला घेऊया दर्शन. ढोल कैताळ वालुग करती, आनंदाला येते भरती. घाट आणि धुपर फिरते कापूर लावून, तिथं कापूर लावून. विठ्ठल बिरदेवाच चला घेऊया दर्शन. माझी कथा गेली शेवटाला, राम राम सर्वाला. छत्रपती किल्ल्याला या कोल्हापूर जिल्ह्याला, कोल्हापूर जिल्ह्याला हातकणंगले तालुका. तालुक्याच्या बाजूला पटण कडोली गावाला, पटण कडोली गावाला विठू बिरू देवाला. उभा राहिल्या जाग्याला वंदितो मी कुणाला. पाठी राख्या देवाला त्या नवल्या माझ्या हरीला. नवल्या माझ्या हरीला, माझ्या वास्या उघड खानाला. देवा चरण वंदून, पाया देवाच्या पडून.